नियमांच्या फापट पसऱ्यात न गुंता मी तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे लक्षात ठेवायचं आहे। डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हा जो प्रकार आहे, हा प्रकार आपण एखाद्याचं म्हणणं ऐकून ज्यावेळेस दुसऱ्याला सांगतो त्यावेळेस आपण एखाद्याचं म्हणणं ऐकून दुसऱ्याला सांगतो त्यावेळेस आपण जे बदल करतो ते असतं। व्यक्ती भूतकाळात बोलला असेल तर पुढचा वाक्यात भूतकाळ होतो। त्रिकाळ सत्य वाक्य वर्तमान काळात राहत असतं आणि व्यक्ती वर्तमान काळात किंवा भविष्यकाळात बोलणार असेल तर पुढच्या वाक्याच्या काळात बदल होत नाही। हे बेसिक रूल लक्षात ठेवा। दोन वाक्य जोडण्यासाठी एक कंजंक्शन लागतं। एक वाक्य जो वाक्य सोडवतो त्याचं असतं पहिलं वाक्य आणि जो वाक्य बोललाय त्याचं वाक्य दुसरं असतं। या दोन वाक्य जोडण्यासाठी तुम्हाला मध्ये कंजंक्शनची आवश्यकता असते। कंजंक्शन एकूण 5 प्रकारचे आहेत, जसं विधानार्थी आणि उद्गारवाचक वाक्यात दॅट असतं। त्यानंतर डब्ल्यूएच प्रश्नामध्ये तुम्हाला डब्ल्यू शब्द असतो कंजंक्शनच्या जागी। व्हर्बल क्वेश्चनमध्ये तुम्हाला इफ आणि वेदर असतं। आज्ञार्थी वाक्यात तुम्हाला टू असतं। हे लक्षात ठेवा। आणि याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हा जो प्रकार आहे याचं बेसिक काही सांगतो आणि वाक्य सोडताना डायरेक्ट उत्तर कसं काढायचं ते पण सांगतो। पहा, डायरेक्ट स्पीच बोलणाऱ्याचे त्याच काळातील बोलणाऱ्याच्या तोंडचे, असं करूया, बोलणाऱ्याच्या तोंडचे जसेच्या तसे शब्द। बोलणाऱ्याच्या तोंडचे जसे तसे शब्द। समजा एखादा म्हणला आय एम अ टीचर, तेच सांगायचं इनडायरेक्ट स्पीच। बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द एखाद्याने काही काळानंतर बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द एखाद्याने काही काळानंतर दुसऱ्याला काळ सर्वनामे निकटतादर्शक शब्द यात बदल करून सांगणे बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द एखाद्याने काही काळानंतर दुसऱ्याला काळ सर्वनामे निकटतादर्शक शब्द यात बदल करून सांगणे। आता समजा एखादा व्यक्ती बोललाय आय एम अ टीचर। आता हे वाक्य तुम्हाला एखाद्या व्यक्ती 10 वर्षानंतर बोललाय, 10 वर्षापूर्वी बोललाय। आता 10 वर्षानंतर तुम्ही हे वाक्य सांगताना तुम्ही त्या व्यक्तीसाठी काय वापरणार शब्द? आयच्या ऐवजी तो काळ कोणता होता तो पण सांगायचा। याचं उत्तर सांगा बरं जरा। हा जर तो व्यक्ती बोललाय तर त्याचं रूपांतर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये करून दाखवा 10 वर्षानंतर। चला, अजून भरपूर वेळ, 4-5 महिने। आय वॉज अ टीचर। सुषमा मॅडम, तुम्ही टीचर नाही येता, तो एक टीचर। मी तुम्हाला ही सेड म्हणलोच नाही ना, तुम्ही फक्त त्या वाक्याचं ट्रान्सलेशन करा, बाकी नका हे करू। हो, गुड मॉर्निंग। फक्त आय एम अ टीचरचं तुम्ही सांगणार काय? यू वॉज अ टीचर। मस्त। आता ह्या वाक्याला काही हेच नाही, तोडच नाही पहिली गोष्ट। आता यू कसं काय होईल? तो माणूस तुमच्या समोर नाही, तर 10 वर्षापूर्वी भेटला होता, तो गेला आता कुठेतरी।
बस संपला विषय. हे ज्याला कळलं ना त्याचा विषय खलास. मग त्याला लगेच कळून जाईल या ठिकाणी आय एम अ टीचरचं होईल ही वॉज अ टीचर. ही वॉज अ टीचर. आणि ही जर बाई असते तर काय केलं असतं? चला, जर ती बाई असते तर काय केलं असतं हिच्या ठिकाणी मला सांगा. चला लवकर. बाई असते तर काय केलं असतं? बस झालं. Kamla said, I am a doctor by profession. I am 38 years old and I have a big hospital in Chhatrapati Sambhajinagar. My husband's name is Ramesh. He is an engineer and he works in Bajaj Auto. हा शब्द सेड आहे, भूतकाळ आहे. हा जर शब्द भूतकाळ आहे, हा जर शब्द भूतकाळ आहे तर तुम्हाला पुढचं वाक्य क्रियापदासहित आहे त्या पट्टीमध्ये आहे त्या काळात डायरेक्ट भूतकाळात करावं लागेल. आणि ती बाई बोलताना स्वतःसाठी आय म्हणते तर ती बाई आहे म्हणून आयचं शी होईल. माझा नवरा तर तिचा नवरा आहे, आपला नाही येतो. ठीक आहे, हे बदल करा. आता काय करा, हे आपलं वाक्य आहे आणि हे त्या बाईचं वाक्य आहे. इथं हे विधानार्थी वाक्य असल्यामुळं दॅट जोडा. आणि काय करायचं तुम्ही मला हे करून दाखवा बरं, जरा करा बरं प्रयत्न. होतंय कसं तुमच्याच्यानी? करा प्रयत्न. प्रयत्न करा. प्रदान की भारत चला. आय एम अ डॉक्टर. अरे काय चाललंय सकाळी सकाळी? अरे वाक्य कोणत्या काळातलं आहे ते लक्ष देतात तुमच्या? ती गेली, ती 10-15 वर्षापूर्वी बोललेली ती वाक्य. सी इज अ टीचर. अरे वा, मस्त. सेड म्हणलं भूतकाळात हे वाक्य 10-15 वर्षापूर्वीच आहे, तरी ती तुम्ही तिला इज केलंय तिथं मस्तपैकी. आणि कमलासाठी काही काही नमुन्यांनी इकडं आयचं आयच ठेवलंय. कसं केलं रे तुम्ही? आणि वाक्यात हॅज केलंय, परत हॅज केलं. अरे वा, मस्त. अरे बाळांनो, सगळ्या काळाचं भूतकाळ करावं लागेल तुम्हाला. सगळे क्रियापद बदलले तरच तुमच्या काळाचं भूतकाळ होणार आहे. ऐका. कमला सेड. कमला सेड वाक्य दॅट. इथं लिहून दिलंय भूतकाळात वाक्य. आय कोण आहे? कमला आहे. मग या ठिकाणी शी. एमचा भूतकाळ वॉज. आता सर्वनाम काळ आणि निकरदर्श शब्द, बाकी शब्द बदलत नाहीत. डॉक्टर बाय अ प्रोफेशन. शी वॉज अ डॉक्टर बाय प्रोफेशन. प्रोफेशन फुल स्टॉप. आता पुढचं वाक्य कमलाचे परत आय. याचा बदल काय होईल? वॉज. इथं आयच्या ठिकाणी काय होईल? सी. कारण आपण त्या ठिकाणी आयचा बदल सी करतो कारण कमलाबद्दल बोलतोय. शी वॉज 38 years old and she हॅवचा भूतकाळ हॅड अ बिग हॉस्पिटल इन छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर फुल स्टॉप. हर हजबंड. माय जर म्हटलं तर आपला होऊन जाईल. तर हजबंड्स नेम.
वॉज रमेश, ही वर्क्स, ही इज, वॉज, कारण ती त्याच्या नवऱ्याला ही म्हणाल, आपण हीच म्हणायचं. ही वॉज ॲन इंजिनियर अँड वर्कड इन बजाज ॲटो. पहा कसे बदल झाले. तुम्ही एक साधं लॉजिक लावा की व्यक्ती बोलताना, आता समजा ती म्हणली, काय म्हणली, हे वाक्य कसं आहे, कमला म्हणाली मी एक डॉक्टर आहे व्यवसायाने आणि मी आहे 38 वर्षांची आणि माझं एक मोठं हॉस्पिटल आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. माझा नवरा रमेश आहे, तो आहे काही इंजिनियर आणि तो बजाज कंपनीत काम करतो. आता 10 वर्षांतर तुम्ही हे वाक्य कसं सांगणार? कमला म्हणाली की, आता या ठिकाणी की वाक्य जोडायचं, कारण ते की जोडायचं, कारण त्यांचं ना आपलं वाक्य जोडायचं आहे. ती एक डॉक्टर होती व्यवसायाने, ती होती 38 वर्षांची, तिचं एक मोठं हॉस्पिटल होतं छत्रपती संभाजीनगरमध्ये, तिचा नवऱ्याचं नाव होतं रमेश आणि तो होता एक इंजिनियर आणि तो काम करायचा बजाज ॲटोमध्ये. हे जर समजलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआपच येतील. आणि हे एवढंच आहे फक्त. ज्याला हे जमेल ना, त्याच्या जिंदगीत जर डायरेक्ट इंग्रजी स्पीच जर कधी जर चुकलं तर मग बाय समजून हे करा. पण तुम्ही जर अशा प्रकारे जर याच्याकडे लक्ष देत नसाल तर मग कसं करायचं? हां, तुम्ही जर आपल्या मनानेच कुटायला लागले, मला स्वतःलाच घुसायला लागले तिथं, तर त्याचं काय तपास आहे? आता टीचर सेड, आता शिक्षक जरी भूतकाळात बोलला तरी पुढचं जे वाक्य आहे ते पुढचं वाक्य त्रिकाल सत्य वाक्य बदलत नसतं. पृथ्वी गोल आहे तर गोलच आहे. तुम्ही किती खदाने खोदान, किती समृद्धी महामार्ग बांधा तरी पृथ्वी गोलच राहणार आहे. थोडाफार महामार्गाने काय फरक पडत नाही, कारण पृथ्वीवरती एक असा छोटासा कण पडल्यासारखा एखादा रस्ता, म्हणजे त्याच्यामुळे खदाने खोदल्या काय आणि काय केलं काय, पृथ्वी गोलची गोलच राहणार आहे. द टीचर सेड द अर्थ इज राऊंड, इट मूव्ज अराउंड द सन, देअर इज 71% वॉटर ऑन द अर्थ, वी कांट लिव्ह विदाउट वॉटर. आता ज्या ठिकाणी शिक्षक बोलले, अवतरणची नकट करा या ठिकाणी वापरा दॅट. द अर्थ इज राऊंड अँड इट मूव्ज अराउंड द सन, देअर इज 71% वॉटर ऑन द अर्थ, आणि हे वी आपणच आहे, सगळे लोक, कांट लिव्ह विदाउट वॉटर, हे कट करा आणि फुल स्टॉप द्या. झालं. दॅट टाकलं, पुढचं वाक्य ॲज इट इज, कारण का पुढच्या वाक्यात बदल करायला चान्सेस नाही काही, कारण हे सर्वसमावेशक सगळ्यांना लागू पडणारं त्रिकाल सत्य वाक्य आहे. याच्या वाक्याच्या काळात बदल होत नाही. आणि वी म्हणजे मानवजात संपूर्णपणे, त्याच्यामुळे ते बदलणार नाही. ते राहू शकत नाहीत याचा अर्थ आपण राहू शकतो का? नाही, सगळेच आपण इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये सगळं. मग हे फक्त दॅट वापरायचं आणि अवतरणची नकारून टाकून बाकी ॲज इट इज कॉपी करायचं. आता कमला सेज टुडे इज माय बर्थडे अँड आय एम गोइंग टू गिव्ह यू अ बर्थडे पार्टी. आता लक्षात ठेवा की या वाक्यात काय झालंय, या वाक्यात एक प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे व्यक्तीच बोलली वर्तमान काळात. व्यक्ती जर वर्तमान काळात बोलली तो दिवसही आजचाच आहे, म्हणजे आजच बोलते ती. म्हणजे आजच्याबद्दल बोलताना तुम्हाला स्थलवाचक आणि कालवाचक शब्द त्यात बदल करायचे नाही, काळ बदलायचं नाही, कारण का आजच आहे. मग या ठिकाणी काय वाक्य होईल? कमला सेज वर्तमान काळ आहे, कंजंक्शन दॅट, आणि ते आजच म्हणते म्हणलं तर टुडेच होईल, टुडे इज. आता मायचा बदल काय होईल? आता या ठिकाणी बदल होऊ शकतो, कारण का ती कमला आहे, कमला तिच्याबद्दल बोलली, आपण काय करणार? मायचं करा बरं. काय? चला मायचं बदल करा, चला मायचा बदल करा. हो, ज्यांचे 50% ॲडमिशन आहे त्यांनी 400 रुपये घेतात आणि ज्यांचं फुल पेमेंट केलं त्यांना फ्री ऑफ चार्ज येते. ज्यांचं 50% मध्ये ॲडमिशन आहे त्यांना 400 रुपयात पुस्तक येते 50% मध्ये, आणि ज्यांचं पूर्ण पेमेंट केले त्यांना फ्री ऑफ चार्ज येते. बदल काय होईल तेवढं सांगा. मग फुल पेमेंट केलं सांगायला काय होईल तिथं? एक मिनिट, ते पैसे रिटर्न द्यायला सांगतो मी त्यांना. ज्यांचं पूर्ण पेमेंट केलं बॅच मध्ये त्यांना त्यांचे हे येतं, त्यांना मोफत येते, त्यांना पैसे द्यायला सांगतो रिटर्न.
ज्यांची पूर्ण पेमेंट त्यांना फ्री ऑफ चार्ज आहे पुस्तक, ज्यांचं अर्ध पेमेंट त्यांना 400 रुपयात पुस्तक आहे 50% मध्ये. ठीक आहे, एकाच वेळेस सगळे झाले. तर ते तुम्हाला सांगितलं इथे येऊन घेऊन जा तुम्ही, किंवा पुण्याला घेऊन जा, तुमचे नातेवाईक पाठवा, तुम्ही पाठवायला तयार नाही. तर पुण्याला पुस्तक आहे आपलं विरकरवाडा सदाशिवपेठ इन्फिनिटी अकॅडमीमध्ये, नाशिकला आहे परत इन्फिनिटी अकॅडमीमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आपलं मेन बस स्टँडजवळ भोज हॉटेलच्या बिल्डिंगमध्ये आपलं हे शॉप आहे, तिथून घेऊन जा. आणि ज्यांना विकत घ्यायचं आहे त्यांना मग दुकानात आहेत बाकीच्या मार्केटमध्ये. ठीक आहे, त्यांनी तुमचं पेमेंट पार्शियल पेमेंट आहे म्हणून सांगितलं होतं, त्यांनी फुल पेमेंटची रिसिप्ट दाखवलेली नाही. तुम्ही त्यांना पार्शियल पेमेंट केलं असेल 400 रुपये मिळेल. तुम्ही त्यांनी मला फोन केला होता, त्यांनी अर्ध पेमेंट केलं आहे, म्हणजे 50% डिस्काउंटमध्ये बॅच घेतलेली. डिस्काउंटमध्ये बॅच म्हणजे आपल्या बॅचची किंमत 2,500 रुपये, तुम्ही जर 1,250 भरले असतील किंवा 1,000 रुपये भरले असतील डिस्काउंटमध्ये जुन्या विद्यार्थ्यांनी, तर त्यांना ते 400 रुपयात पुस्तक होतं. ठीक आहे, कमला सेज दॅट टुडे इज हर बर्थडे and she is going to. आता गोइंग टू कोणला, तर शी इज गोइंग टू यू कोण आहे, तर आपण आहे सगळे. मग या ठिकाणी यूचं बदल होईल अस, अ पार्टी. ठीक आहे, मग ते देतील तुम्हाला. पूर्ण पेमेंट केलं असेल तर घेऊन जा. तुमचे नातेवाईक असतील, पुस्तक भारी एकदम, पुस्तकाची मांडणी, आणि त्याच्यात जर एखाद्या काही प्रिंटिंग मिस्टेक असल्या त्याच्याबद्दल लगेच मेसेज करून मला मानसिक त्रास द्यायचा नाही. कारण हे पुस्तक तुम्हाला टीटी पास करून जर नाही दिले ना तर आपण पैसे देऊ. एवढं भारी पुस्तक केलंय. मार्केटमध्ये असं पुस्तकच नाही कोणाचंच नाहीये एवढं भारी पुस्तक केलंय. कारण मला माहिती मी काय केलंय. याला उशीर का झाला माहिती का, ते 3 महिने तयार करतो पुस्तक मी. झालं, एक नंबर देतो, या नंबरवरती कॉल करा. त्यांना सांगा शिंदे सरांना हे द्या 9011-025-700 यांना सांगा शिंदे सरांना कॉल द्या, म्हणा ते देतील. तुमचं पेमेंट लगेच होऊन जाईल. ठीक आहे, रिपोर्टर म्हणजे बोलणारा. रिपोर्टिंग व्हर्ब बोलण्याची क्रिया. लिसनर ऐकणारा, या ठिकाणी स्वल्पविराम. रिपोर्टेड स्पीच बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द, डबल इन कॉमा, दुहेरी अवतरण चिन्ह, ॲड्रेसिंग अवतरण चिन्हात एखाद्याचे घेतलेले नाव. अवतरण चिन्हात एखाद्याचे घेतलेले नाव. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा आहे. हे 5 दिवस कमी येतं. ज्यांना असेल त्यांनी लगेच त्या सेंटरवरती जाऊन, कोण नातेवाईक असतील छत्रपती संभाजीनगरमध्ये भोज हॉटेलच्या बिल्डिंगमध्ये तिथं आपलं आहे, तिथून घेऊन जा पटापट. तिथं ज्यांचं फुल पेमेंट झालंय त्यांना कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाहीत. ज्यांचं पार्शियल पेमेंट आहे की डिस्काउंट बॅचमध्ये त्यांना 50% मध्ये. ठीक आहे, आणि पोस्टाने मागवायचं तर पोस्टल चार्जेस द्यावं लागतील तुम्हाला, कारण स्पीड पोस्टने खूप आवड काम झालं, लक्षात ठेवा. नाशिकचे इन्फिनिटी शोधायचं नेटवरती, बरोबर, त्याच्यात इन्फिनिटी आहे नेटवरती. ठीक आहे, महत्वाचे डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीच केलेल्या वाक्याचे 4 पर्यायातून उत्तर शोधताना खालील बाबी लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो. शॉर्टकट लक्षात ठेवा. डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीच करताना ज्यावेळेस आपण काही रूल्स फॉलो करतो, ते रूल्स आता नियमानुसार नाही तर माझ्यानुसार रूल तयार केले. तर जर तुम्ही
ठीक आहे. बॅचेसमध्ये सगळे सुरुवातीपासून लेक्चर आहेत, सुरुवातीपासूनच अभ्यास करायचा. ओके, ठीक आहे, लक्ष द्या. डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीच केलेल्या वाक्याचे 4 पर्यायातून उत्तर शोधताना खालील बाबी लक्षात ठेवावे. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम पाहिजे, म्हणजे वाक्य सोडल्यानंतर तुमच्या वाक्यात क्वेश्चन मार्क असू द्या, उद्गारवाचक चिन्ह असू द्या, इतर कोणतं चिन्ह असू द्या, ते चालत नाही, फक्त फुलस्टॉप चालतो. वाक्याच्या शेवटी फुलस्टॉप पाहिजे. मुद्दा क्लिअर. बोलणारा जर भूतकाळात बोलला तर पुढच्या वाक्यात भूतकाळ होतो. म्हणजे या ठिकाणी पहा, बोलणारा जर भूतकाळ जर बोलला तर पुढचा भूतकाळ असतो. बोलणारा भूतकाळात बोलला आणि त्रिकाल सत्य वाक्य असेल, त्रिकाल सत्य, तर हे वाक्य वर्तमान काळातच राहत असतं. बोलणारा जर वर्तमान काळात किंवा भविष्य काळात जर बोलला आणि पुढचं वाक्य तोच काळ जो आहे तोच काळ ठेवायचा. व्यक्ती जर वर्तमान काळात बोलत असेल किंवा भविष्य काळात बोलत असेल तर पुढच्या वाक्याचा काळ बदलत नाही. पण 99% वाक्य हे असतात. भूतकाळात बोलला तर भूतकाळ असतो ते. त्यानंतर आता मी तुम्हाला एक साधं लॉजिक सांगतो. जर व्यक्ती भूतकाळात बोलत असेल तर पुढच्या वाक्यात उत्तर शोधताना काय करायचं पहा बरं. आता हा व्यक्ती सेट झालाय, बोललाय, तर नंबर 1, नंबर 2, 3 आणि 4 याच्यामध्ये इज, त्यानंतर हॅज, नंतर हॅड, नंतर विल. तर मला सांगायचं या वाक्यात उत्तर कोणतं येऊ शकतं. व्यक्ती भूतकाळात बोलले ना, तर उत्तर काय येऊ शकतं, उत्तर सांगा पटकन. नागपूरला लक्ष्मी बुक सेंटरमध्ये. आता लक्ष्मी बुक सेंटरचा ॲड्रेस विचारायचा नाही, तुम्ही नेटवरती शोधायचा. ठीक आहे. उत्तर सांगा. या ठिकाणी हॅड झालं. पहा, त्रिकाल सत्य. बोलणारा भूतकाळात बोलत असेल तर अवतरणच्या वाक्यात भूतकाळ पाहिजे, परंतु बोलणारा वर्तमान काळ किंवा भविष्यकाळ बोलत असेल पुढच्या वाक्यात तोच काळ पाहिजे. आणि त्रिकाल सत्य वाक्यात काळ बदलत नाही. त्रिकाल सत्य मनीष सुविचार यांच्या वाक्याचा काळ बदलत नसतो. एकाच जागी 2 कंजंक्शन कधीच येत नाहीत. मग कंजंक्शन किती आहेत पहा. मी पहिलं कंजंक्शन तुम्हाला सांगतो. पहिलं कंजंक्शन आहे टू. पहिलं कंजंक्शन आहे दॅट. दुसरा कंजंक्शन आहे WH शब्द. तिसरा कंजंक्शन आहे इफ ऑब्लिक व्हेदर आणि चौथं कंजंक्शन आहे टू. आता बाळांनो, तुम्ही एक लॉजिक लावा. जर उत्तर काढायचं ठरलं तर तुमचे 100 वाक्यांपैकी जवळजवळ 10 ते 12 प्रश्न फक्त ह्या एका पॉईंटवरती येऊ शकतात. एकच कंजंक्शन असतं, 2 कंजंक्शन एकत्र जोडत नाही. समजा तुम्हाला लग्न करायचं ठरलं, त्या पोरीला तुमच्या पंचांतीची ओढणी बांधायची, तिच्या खाली पाय पण बांधून आणायचे नाही. तर आपल्या पायाला दोरी बांधली आणि तिच्या पायाला दोरी बांधली असं नसतं. 2-2 ठिकाणी बांधून नाही आणायचं, एकाच ठिकाणी बांधून आणायचं असतं. फक्त इथं शाल टाकायची, तिला ओढत ओढत घेऊन यायचं घरी. एकाच ठिकाणी कंजंक्शन असतं, ते 2-2 ठिकाणी कंजंक्शन नसतं. समजलं. नंतर पुढचं आहे, एकाच जागी 2 कंजंक्शन कधीच असतात. रिपोर्टिंग वर बरोबर कधी टू नसते. आता रिपोर्टिंग बरोबर टू नसते. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा मुद्दा काय, तुमच्या वाक्यात सेड आहे, बोललेला व्यक्ती, आणि इथं टू वापरले, सेड टू. वाक्य सोडवताना सेड टूचं टोल्ड होत असतं, त्याच्यामुळे इथं सेड टू नसतं. म्हणजे दॅटच्या अगोदर किंवा ह्या कोणत्याही कंजंक्शनच्या अगोदरच्या वाक्यात इथं तुम्हाला टू नको आहे. आणि टू जर वापरलं तर वाक्य चुकीचं आहे. आयोगाने काही काही वाक्य दिले तसे, पण सगळीकडेच टू दिलंय. मग त्यांनी सेड टू ते वाक्य चुकीचं आहे. सेड टू राहतच नसतं, टू नको आहे तिथं. ओके, ठीक आहे. एका जागी 2 कंजंक्शन नको आहे, रिपोर्टिंग बरोबर टू नको आहे. हा प्रश्न IMP करा. हा प्रश्न खास करून महत्वाचा आहे. वाक्यात प्लीज असेल तर ते काढून टाका. रिक्वेस्टेड पहा. आज्ञार्थी वाक्यामध्ये बऱ्याचदा प्लीज असतं. ठीक आहे, आज्ञार्थी वाक्यात बऱ्याचदा प्लीज असतं, ते प्लीज काढून टाकून रिक्वेस्टेड टाकायचं, कारण आपण विनंती करतो. दुसरा मुद्दा, डोंट असेल तर नॉट टू करा. डोंट असेल तर नॉट टू करा. विधानार्थी उद्गारवाचक वाक्यात कंजंक्शन दॅट असते. म्हणजे फुलस्टॉप आणि जर उद्गाराचे चिन्ह असेल त्या वाक्यात दॅट असतं. WH प्रश्न असेल तर तुमच्या वाक्यात WH शब्द असतो. WH शब्द जो आहे तोच कंजंक्शन असतो. पुढचा मुद्दा, व्हर्बल क्वेश्चनमध्ये इफ आणि वेदर असतं. ठीक आहे. वाक्याची सुरुवात लेट्सने जर झाली तर त्याऐवजी टाकायचं दॅट दे ऑब्लिक वी शुड. हे बदल करायचा. हे आताच लक्ष ठेवू नका, मी नंतर शिकवेल तुम्हाला. आज्ञार्थी वाक्यात कंजंक्शन टू असतं, पण कंजंक्शन असतं ते प्रिपोजिशन असतं.
म्हणून तुम्हाला कंजंक्शन 4च येतं. दॅट पहिलं, WH शब्द, इफ आणि वेदर आणि टू, बस फिनिश. पुढचा मुद्दा आहे सर्वनामे व निकटतादर्शक शब्द यांच्यात योग्य ते बदल केले असावेत. ओके, ठीक आहे. आता महत्वाचा मुद्दा, मी तुम्हाला एक छोटासा एक क्ल्यू देतो उत्तर काढण्यासाठी. कोणतं उत्तर बरोबर आहे सांगा. दॅट व्हॉट कंजंक्शन बद्दल बोलतोय बरं का. दॅट व्हॉट, दॅट टू, इफ टू आणि इफ 1 2 3 आणि 4. चला, उत्तर याचं कोणतं येऊ शकतं मला सांगायचं पटकन. 1 2 3 4 पैकी कोणतं उत्तर येऊ शकतं. जर हा जर क्ल्यू जर कळला तुमचे 10-12 बरं 4-5 वेळेस बोलले बरं का, असं नाही की बोललेलं नाही मी. 4-5 वेळेस बोललेलो आहे मी. अरे एका ठिकाणी एकच कंजंक्शन येतंय ना. नवरीचे उदाहरण दिले कशाला तुम्हाला. हा, काय चाललंय. पहिलं कसं येईल एका ठिकाणी 2 कंजंक्शन कसे, दॅट आणि व्हॉट कसं येईल एका ठिकाणी. हे आणि हे आणि हे कसे 2 कसे येतील. तर एका ठिकाणी एक कंजंक्शन सांगण्याचं उत्तर तेच सांगायचं तुम्ही. ठीक आहे, झालं. आता लक्ष द्या, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे. वाक्य बदललंय. सेड टू, टोल्ड टू, से टू आणि 4 टोल्ड. आता उत्तर सांगा. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच केलेलं आहे. आता उत्तर सांगा. किती नंबरचा आकडा सांगा फक्त आकडा. झालं, ठीक आहे. आता शॉर्टकट मध्ये उत्तर काढायला जरा नीट हे करा. शॉर्टकट मध्ये उत्तर काढायचं तुम्हाला सगळे फक्त, आणि इथं 1 सेकंदात उत्तर काढून दाखवायचं मला. ठीक आहे. ऍसर्टिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्य, कर्ता क्रियापद कर्म पूरक अशी साधी रचना असते. फुलस्टॉप असतो. फुलस्टॉप असतो, कर्ता असतो आणि फुलस्टॉप असतो. ज्या वाक्याला कर्ता आहे ज्या वाक्यात फुलस्टॉप आहे ते तुमचं विधानार्थी वाक्य असतं. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस क्वेश्चन, याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न असतो. 2 टाईपचा प्रश्न आहे. WH शब्द, WH शब्दामध्ये WH शब्द हेल्पिंग वर्ब आणि कर्ता इथं असतो. कर्ता. आता मी तुम्हाला एक क्ल्यू सांगतो. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच केलेल्या वाक्यात शेवटी फुलस्टॉप असतो. वाक्य कोणत्या स्वरूपात राहत नाही, ते विधानार्थी वाक्य असतं. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच केलेलं प्रत्येक वाक्य विधानार्थी वाक्य असतं. म्हणून प्रत्येक वाक्यात शेवटी फुलस्टॉप असतो. आणि जर चुकून तुम्ही, आता नियम काय सांगतो लक्षात ठेवा, चुकून जर तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच केलेल्या वाक्यामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद कर्त्याच्या आधी जर घेतलं तर तुमचा कार्यक्रमच लक्षात ठेवा. सहाय्यकारी क्रियापद कर्त्यानंतरच असतं. कर्त्याच्या आधी जर घेतला तर समजा तुमच्या वाक्यात इफ आहे किंवा तुमच्या वाक्यात वेदर आहे किंवा व्हॉट आहे, यानंतर तुमचा कर्ता आला पाहिजे. इथं हेल्पिंग वर्ब जर आलं तर तुमचं वाक्यच चुकलं. कारण हेल्पिंग वर्ब जर आलं तर तो प्रश्न असतो, आणि हेल्पिंग वर्ब कर्त्यानंतर गेलं तर ते वाक्य कसे असू द्या. व्हॉट इज युअर नेम क्वेश्चन आहे, पण व्हॉट युअर नेम इज हा काय विधानार्थी वाक्याच प्रकारे. म्हणून कुठल्याही प्रश्नार्थक वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना सहाय्यकारी क्रियापद कर्त्याच्या नंतर टाकायचं. हा रूल जर लक्षात जर ठेवला, एक सोपा मार्क जाईल लक्षात ठेवा तुमचा. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे व्हेअर डज ही लिव्ह. आता हा प्रश्न आहे, याचं तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला करायचं विधानार्थी वाक्यात रूपांतर. हे इकडे टाकताना निघून जाईल. मग हे विधानार्थी वाक्य काय होईल सांगा. व्हेअर, आता हे कंजंक्शन म्हणून राहील. मग या ठिकाणी शी आणि पुढचं लिव्ज, कारण डज गेल्याबरोबर त्याचं रूपांतर होतं लिव्ह वरती होतं. व्हेअर शी लिव्ज. व्हॉट इज युअर नेम याचं होतं व्हॉटला व्हॉट हे टाका, व्हॉट कंसात टाकून द्या, आणि युअर नेम इज फुल स्टॉप. व्हॉट युअर नेम इज. पुढचा मुद्दा व्हर्बल क्वेश्चन, येस नो टाईप क्वेश्चन, साधे प्रश्नार्थक वाक्य. इज युअर नेम अहमद. आता हेल्पिंग वर्ब इकडे टाका. हे काय होईल सांगा, होईल युअर
नेम इज अहमद, युअर नेम इज अहमद. आणि याच्यानंतर मग वाक्य सोडवायचं. याच्यानंतर वाक्य सोडायचं. जर वाक्यात हेल्पिंग वर डू डज असेल तर डू काढताना काही परिणाम होत नाही, पण डज काढताना क्रियापदाला एक्सप्रेस प्रत्यय लागेल आणि डीड काढताना क्रियापदाला भूतकाळ होईल. आता हे काही लक्षात ठेवू नका. उत्तर काढताना मी काही ठोकताळे सांगितलेत. फुल स्टॉप, एक कंजंक्शन, डब्ल्यू शब्दानंतर करता, नंतर हेल्पिंग वर्ब. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एकच कंजंक्शन, अगोदरच्या वाक्यात टू नकोय. प्लीज असेल तर रिक्वेस्टेड करा, डोंट असेल तर नॉट टू करा. हे नियम जर लक्षात ठेवले तर तुमचं वाक्य एका सेकंदात उत्तर निघतं. हे काही शिकू नका. मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर काढायला शिकवतो. वाक्य दिलेलं नाही मी तुम्हाला, हे वाक्य बोललेलं नाही अजून, बदलवतो. कधी? वाक्य दिल्यानंतर बदल होईल. त्याच्यात सेड म्हणलं का मग बदल होईल. मी आता सेड अगोदर लिहिलंय, त्याच्या मग बदल कसं काय करा तुम्ही? मी तुम्हाला फक्त त्याचं सिंपल विधानाचे वाक्य करायला सांगितलं. याच्या अगोदर मी सेड लिहिलंय का? सेड लिहिलं तरच काय होईल, त्याचा बदल होईल. मग मी वाक्य एकच लिहिलंय फक्त, त्याचा बदल कसं काय होईल? ठीक आहे. डीड राज लाईक ऍपल्स, या ठिकाणी डीड कट करा, याचा परिणाम इकडे होईल. राज लाईकड ऍपल्स. हॅव यू बॉट युअर बुक? यू हॅव ब्रॉट युअर बुक्स. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस कमांड. आता हे वाक्य, ह्या वाक्यात काय करायचं? जर तुम्हाला वाक्य विधानार्थी करायचं ठरलं तर वाक्यात सुरुवातीला काहीतरी येतं, त्यानंतर टू ओपन द डोअर, आणि डोंट असेल त्याच होतो नॉट टू ओपन द डोअर. ही अशी रचना होत असते. हे बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या वाक्यात कर्त्यानंतर हेल्पिंग वर्ब आला पाहिजे. कर्त्याच्या आधी जर आला तर तुमचा कार्यक्रम संपला. जर तुम्हाला हेल्पिंग वर्ब कर्त्याच्या आधी जर दिसलं, डायरेक्ट वाक्य चुकलं तुमचं. वाक्यात शेवटी फुल स्टॉप, कंजंक्शन एकच, कंजंक्शनच्या आधी टू नकोय. तुम्हाला 4 ते 5 वाक्य डायरेक्ट इंडस स्पीच शिकून दाखवतो. जर तुम्हाला मला काही हे होतात, असे प्रश्न येत नाहीत, अमुक नाही तमुक नाही, असेच प्रश्न येतात. मी शिकवल्याप्रमाणेच येतात आणि मीच सर्वश्रेष्ठ आहे आणि मीच सांगितलेलं येतं परीक्षेमध्ये, कारण मला हे 25 वर्षाचा अनुभव. हा काही लहान लेकरांचा खेळ नाही, लक्षात ठेवा. उद्या जर तुम्हाला मी जर व्यवस्थित धडाचं नाही शिकवलं आणि तुमच्या करिअर बर्बाद जर झालं तर त्याचं पाप मला लागेल. मी काय तुम्हाला एक 2 वर्ष उल्लू बनवू शकतो माणूस, असे किती आले तर किती गेले. तर तुम्हाला एक गंमत सांगतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यावेळेस मी आलो होतो, आज थोडंसं पांचट गोष्टी सांगतो. तुम्ही मला कमी फीस दिली, कारण माझी फीस 10,000 रुपये असताना तुम्ही 2-2.5 रुपये फीस दिली. त्याच्यामुळे माझ्या पांचट गोष्टी सुद्धा तुम्हाला ऐकणं आवश्यक आहे. तुम्ही जर जास्त फीस दिली असती तर मी तुम्हाला एक्स्ट्रा काही, आता जर आपण यूट्यूबचं जर ॲडवालं व्हर्जन जर नसलं घ्यायचं तर तुम्हाला विकत घ्यावं लागतं चांगलं व्हर्जन, ज्या ठिकाणी ॲड नसतात. आणि जर तुम्हाला ॲडवालं, तुम्ही जर फुकट पाहत असाल तर तुम्हाला ॲडवालं व्हर्जन येतं, त्याच्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होतो. तसा मानसिक त्रास होऊ द्या थोडासा. आता ज्यावेळेस मी हायस्कूल टीचर म्हणून मला नोकरी सोडावी लागली, परमनंट नोकरी सोडावी लागली, त्यावेळेस मग मी छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्राय करतो क्लासवरती. मला एका क्लासवरती काम मिळालं 45 रुपये तासाप्रमाणे. मी तिथं काम केलं त्यांच्याकडे. नंतर म्हणलं आपला स्वतःचा क्लास टाकू म्हणून छत्रपती संभाजीनगर औरंगपूर आहे, त्या ठिकाणी मी एक रूम घेतली. ते रूमचं काम चालू होतं, त्याच्यात वाळू होती, एक फळा लावला पांढरा आणि त्यात शिकवायला सुरुवात केली. आणि समोरचा एक व्यक्ती होता, तो म्हणायचा जगात बिल क्लिंटन आणि छत्रपती संभाजीनगर अमुक 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 असं म्हणायचा. सगळे पोरं जाता येतं मला हसायचे आणि मी असला बसला असायचं वाट पाहत गिरायकाची, कधी येतात. माझे भांडण आले होते संस्थेबरोबर, कारण माझी संस्था ज्यांनी लॅब्स केली होती, 8 वर्षाची संस्था लॅब्स केली होती, म्हणजे माझी नोकरी लॅब्स केली होती आणि त्यांनी मला 8 वर्ष माझी काउंटच नाही केली सेवा आणि मला नवीनच ऑर्डर दिली. मग ते माझे भांडण आले, मग त्यांनी मला काढून टाकलं होतं संस्थेमधून. मग मी सोडून दिलं. मग त्यांना भांडून त्यांची शाळाच बंद केली होती मग मी हायकोर्टातून. ठीक आहे. तर आता लक्ष द्या काय झालं. मग तो म्हणायचा बिल क्लिंटन आहे मी इथं छत्रपती संभाजीनगरचा. आता मी त्यांच्या पोरांकडे बघायचं नुसतं. मग काय झालं, जवळजवळ 6 महिने झाले आणि 6 महिन्यानंतर एका परीक्षेचा निकाल लागला. त्या डिपार्टमेंटल PSIचे जवळजवळ जेवढे होते त्याच्यातले 90% पोरं नापास झाले. मग ते म्हणले आता आपण शिंदे सरांकडे जाऊन पाहूया, माणूस सुद्धा बसतोय म्हणे आपल्याकडे तोंडाकडे पाहत. आता मी नाही का ॲडमिशनसाठी पोरांच्या तोंडाकडे पाहत बसतो, आपल्याकडे ॲडमिशन कधी येतील असं पाहत बसतो मी. आता तुम्ही ॲडमिशन केलं तर मला बरं वाटतं आणि नाही केलं तर मग मला राग येतो. तर मग ते काय झालं, तर पोर आले, 13 पोर आले.
1 वर्षानंतर 1 वर्ष मी त्या 13 पोरांना शिकवतो आणि त्या 13 पोरांपैकी 12 PSI झाले होते. 12 PSI. आणि जे आग लागली तिथून पुढं आणि जे बॅचेस भरायला लागल्या आणि जे शिंदे सर नावारूपाला आला त्याच्यानंतर शिंदे सरांनी आजपर्यंत कधीच मागे वळून पाहिलेलं नाही. आता माझं वय आहे 56 वर्ष. वाटत नाही आता मी दाढी वगैरे जर केलं आणि व्यवस्थित केस बीस काळे केले तर मी एकदम 28 वर्षाचा दिसतो. त्याच्यामुळे बाकी तुम्ही शंका बाळगू नये की आता उदय शिंदे सर गेले वरती स्वर्गात अप्सरा पाहिला तर आपलं कसं होईल. मी काही जायला रिकामा नाही सध्या आणि मग तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवेल मी, तुमच्या पोरांना पण शिकवेल, तुमच्या नातवाला पण शिकवेल मी, काय अडचण नाही. तर हा जो प्रकार आहे हा प्रकार माझ्याबरोबर घडला होता आणि मग मी त्यांना धडा शिकवला चांगला. चांगले मराठीचे पण होते, सगळे 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 मातीत नेऊन घातले. मातीत नेऊन घालण्यापेक्षा तेच गेले, माझा काही संबंध नव्हता त्याच्यामध्ये. तसा आता मला जर कोणी नाव ठेवत असेल तर मी त्याला 100% मातीत नेऊन घालू शकतो. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस, उद्गारवाचक वाक्य. उद्गारवाचक वाक्य म्हणजे काय तर भावनांचा उद्गार. आता या ठिकाणी साधं वाक्य करा, व्हाटकट करा, साधं वाक्य करा. सी इज ब्युटिफुल गर्ल. मग या ठिकाणी सी इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, फुल स्टॉप. आता हे तुमचं सी इज अ ब्युटिफुल गर्ल व्हेरी आलं कसं. याच्यात आहे तीव्रता आणि ही तीव्रता कायम ठेवण्यासाठी ही ठीक आहे ही तीव्रता कायम ठेवण्यासाठी तुम्हाला व्हेरी सो एक्स्ट्रीमली सारखे शब्द वापरावे लागतात. ओके ठीक आहे. व्हॉट अ पिटी या ठिकाणी कर्ता क्रियापद नाही, मग या ठिकाणी व्हॉट करा. इट इज अ ग्रेट पिटी. ठीक आहे. हाऊ हॉट, इट इज व्हेरी हॉट. कारण ज्या वाक्यात कर्ता आणि क्रियापद नाही त्या वाक्यात तुम्हाला तो मानावा लागतो. ठीक आहे. आता महत्वाचा मुद्दा हे थोडस वाचून घ्या. 1 मिनिट वाचा फक्त. आता यात खरा गेम आहे. चला वाचून घ्या थोडस. मी तुम्हाला 1 मिनिटात सांगतो त्याचं उत्तर काय. चालतं. सो हॉट पण चालतं, व्हेरी हॉट पण चालतं, दोन्ही पण चालतं, काही पण चालतं. सो मध्ये तीव्रता कमी आणि व्हेरी मध्ये कमी जास्त आहे. तुम्हाला जर जास्त तीव्रता दाखवायची ठरली तर त्या ठिकाणी व्हेरी वापरा, जोर आहे त्याच्यामध्ये. समजा एखादा व्यक्ती भूतकाळात बोलतोय तर पुढचं वाक्य तुमचं भूतकाळातच जाईल ना, पण भूतकाळात जाताना ते आहे त्या भूतकाळात जातं. जसं सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, सिंपल पास्ट, पास्ट परफेक्ट, सिंपल पास्ट, पास्ट परफेक्ट किंवा सिंपल पास्ट. सिंपल पास्ट जर असेल आणि ती जर पुनरावृत्ती असेल तर सिंपल पास्ट सिंपल पास्ट होतं, पण एकदाच घडली घटना असेल तर पास्ट परफेक्ट होतं. फ्युचर टेन्स कंडिशनल, कंडिशनल कसं शलचं शुड असं पण होऊ शकतं आणि शल ऑब्लिक विल याचं वूड पण होतं. हे कंडिशनवरती अवलंबून असतं. या ठिकाणी कंडिशन का 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 टाकलं माहिती का. ठीक आहे. शलचा शूड पण होतं आणि शल विलचं वूड पण होतं. त्या कंडिशनवरती अवलंबून असतं. सल्ला असेल तर शूड होतं शलचं आणि जर घटना असेल तर वूड होतं. पास्ट परफेक्ट याचा राहतो पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट इथं काय पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट डबल झालं पास्ट परफेक्ट बरं का, तेच झालं. आणि पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. हे काहीच लक्षात ठेवायचं नाही. आता हे काय माझं फक्त नियम तुम्हाला लिहून द्यायचं आहे काम आहे. कारण कसं तुम्हाला थोडंफार लिहून जर राहिलं तुम्ही काय म्हणणार. हे पहा, एखादी स्त्री आहे आणि ती जर नवऱ्याबरोबर कुठं तिला कार्यक्रमाला वगैरे जायचं ठरलं
तर तिने कमीत कमी 3 ते 4 तास घेणं आवश्यक आहे मेकअपसाठी. मग नवऱ्यालाही असं वाटतं की बा आपल्यासाठी ती सजते, ती ती नवऱ्यासाठी सजत नसते, तिला त्या लोकांना बाकीच्यांना त्या हे दाखवायचं असतं, शो डाऊन करायचं असतं त्या लोकांना, म्हणून ती मेकअप करत असते. नवऱ्याला वाटतं आपल्यासाठी सजते ती. तसं आपल्याकडे सुद्धा व्याकरण शिकवताना मी जर तुम्हाला असं पूर्णपणे घोळत घोळत जर शिकवलं नाही तर तुम्ही काय म्हणणार, अरे हे काही खरं नाही बरं का, एका मिनिटात आम्हाला उत्तर काढा शिकवलं, काही कळालं नाही. म्हणजे ते बाकीचे कसे नियमानुसार वयाच्या वया भरलेले असतात, सगळं कसं व्यवस्थित असतं, लिहून दिलं असतं स्टेप बाय स्टेप, आणि येताना काहीच देत नाही. एक होते मास्तर होते, मला खूप नावं ठेवायचे, आणि ते म्हणायचे फिनाईट वर्ब्स आणि नॉन फिनाईट वर्ब्स. गडी जवळजवळ 2 वर्ष पोरांना फिनाईट आणि नॉन फिनाईट वर्ब शिकवत होता. आणि नंतर कळालं की ते गेले त्यांच्या गावाकडं. बानो, सिलेबस सर्वसमावेशक असतो, अगदी ए पासून तर झेड पर्यंत सगळ्या गोष्टी पोरांना शिकावं लागतात. नाही तर तुम्ही काही पण पोरांना जर उल्लू बनवायला लागले ना तर पोरं शहाणे असतात, ते काही लहान लेकरं नाही, तर त्यांना कळतं की मास्तर काय करतोय काय नाही ते. ठीक आहे, कारण कसं आम्ही जे कुठाने केले तर तुम्ही आता सध्या हे करत असता, त्यांच्यातून तुम्हाला माहिती असतं की मास्तर कोणत्या लायकीचं आहे, तुम्ही पोर जज करत असतात. मग लक्ष द्या, आता हे तुम्हाला सांगायचं का कारण काय, कारण हे तुम्हाला वाटलं पण पाहिजे आपले पैसे वसूल झाले, नाही तर तुम्ही काय म्हणणार की नाही आम्हाला मूर्ख बनवलं तुम्ही. पहा, आता हा जो पार्ट आहे, हा पार्ट तुम्हाला उद्याच्याला सांगेल. तुम्हाला जर एका सेकंदात उत्तर जर नाही काढायला लावलं, हे काही शिकू नका. डायरेक्ट इंडिया स्पीच हा नियमच नाही. आता गेल्यानंतर शेजाऱ्यांचं खिडकीच्या समोर उभं राहायचं, ऐकायचं, आणि लगेच दुसऱ्याला जाऊन सांगायचं. सगळ्या गल्लीत भांडणं लावून द्यायचे. नातेवाईकांचं ऐकायचं, दुसऱ्याला जाऊन सांगायचं. भावजाईचं ऐकायचं, आईला जाऊन सांगायचं. भावाचं ऐकायचं, आईला जाऊन सांगायचं. सगळीकडे गोंधळ करून ठेवा. तुम्हाला डायरेक्ट इंडिया स्पीच म्हणलं, तुमचं एक वाक्य जरी चुकलं ना तर मग मला बोला. आज आत्ता गेल्यापासून सगळ्या गल्लीत आणि सगळ्या नातेवाईकात इतका ढेगाणा करून टाकायचा तपास नाही. डायरेक्ट इंडिया स्पीचचं 1 मार्क तुमचं 2, जर आता तुम्ही एक विचारा 3 मार्क जर आले तुम्हाला तर तुम्ही हे पाप घेऊ शकता डोक्यावरती 3 मार्कांसाठी. तलाठी भरती जर असते ना TCS कडे, डायरेक्ट इंडिया स्पीच 3-3 मार्कांना होते त्यांना. आता तलाठी भरती नाही, आता तलाठी भरती MPSC कडे गेली, त्यांना एकाच मार्कासाठी येते. नाहीतर 3 हे तुमचं पाप तुम्ही खूप चांगल्या लेवलला नेऊन ठेवलं असतं मग वरती. तर आता उद्याच्याला आपण घेऊया, ठीक आहे. हा देणार आहे आम्ही तुम्हाला, ठीक आहे. नंबर दिला तिथं 9011-025-700, 9011-025-700. तुमची मला पावती ह्या याच्यावरती मला सांगायचं, शिंदे सरांना नंबर द्या. ते पैसे घेतले असते, तुमचे पैसे रिटर्न मिळून जातील त्याचे. जर तुमची पावती दाखवायची मला, जर फुल पेमेंटची असेल तर ते तुम्ही मिळून जातील, तुम्हाला पैसे तुमचे घेणार नाहीत. कारण ज्यांचं पूर्णपणे पेमेंट केलं आहे पूर्ण बॅचचं, त्यांना ते डायरेक्टच फुकट आहे पुस्तक, ठीक आहे. ठीक आहे. नाही, ते 50% वाल्यांना याच्यावरती येते, डिस्काउंटवरती. गोंदियाला नाही पुस्तक, गोंदियाला पुस्तक नाही, तुम्हाला ते पोस्टाने मागवावं लागेल.